बेटा तुझं नाव काय आर्या फापाळे. आणि तू काय करतेस? मी फोटॉन बॅच मध्ये पीसीएम करते. पीसीएम म्हणजे इंजिनिअरिंग. कधी डिसाइड केलं होतं तू? मी लाईक क्लासेस जॉईन केल्याच्या 1 महिन्यानंतर मी पीसीएम मध्ये गेले. पहिले पीसीबी मध्ये होते. म्हणजे ही आधी पीसीबी मध्ये होती नंतर पीसीएम मध्ये, असं का केलं तू? मला पीसीएम मी पहिले करून पाहिलं, मग ते मला वाटलं की ते मला नाही जमणार आहे, कारण थोडं बायोचं थोडं नॉलेज भेटलं, म्हणून मग पीसीएम. आणि आता तुझ्या क्लासमध्ये रँक काय असतो? फर्स्ट सेकंड इयर. म्हणजे हिला आधी पीसीएम करायचं होतं, पीसीबी केलं PCB करायचं नंतर. होतं. हा. तू बेटा? मी श्रावणी कुलकर्णी फोटॉन बॅच सेम इंजिनिअरिंग. मग तू आधी बायो घेऊन बघितलं होतं का? नाही, आधी मी न्यूक्लियस मध्ये होते. 1-1.5 महिना तिथे झालं, मग मी फोटॉन मध्ये शिफ्ट झाले. अच्छा, मग असं का केलं तू? कारण आधीपासून डिसाइडेड नव्हतं की आपल्याला ॲडव्हान्स करायचं आहे ना, त्याचं प्रिपरेशन सुरू होतं. सो इंजिनिअरिंग फक्त एक साईड बाय डिग्री म्हणून आपण आता जेई मेन्स आणि सीईटी वरती फोकस करते सध्या. अच्छा, आता पूर्ण फोकस कशावर आहे? सीईटी. तर आपल्याला कळू शकतं की जेव्हा म्हणजे, आणि ह्या सगळ्या सिन्सिअर मुली आहेत कारण की यांच्या बॅचवर मी शिकवतो. तर मला सांगायचं हे की जर आधीच हे क्लिअर असेल तर विचार करा की हे अजून किती छान करू शकतात. ठीक आहे. तर या 27 डिसेंबरला 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आपण एक छान वेबिनार घेणार आहे. वेबिनार आहे हे, ऑनलाईनच करू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये 10वी नंतर जितक्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहे, इंजिनिअरिंग मेडिकल सोडून सुद्धा, जसं NDA आहे, त्यानंतर मर्चंट नेव्ही आहे, आर्किटेक्चर आहे, या सगळ्या करिअर ऑप्शन्स बद्दल आपण डिस्कशन करणार आहे. ठीक आहे. वेबिनारचे डिटेल्स हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. चला, तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट.